बातमी आहे पुण्यामधली, कारण पुणे शहरामध्ये जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे आणि पुणे शहरामधल्या सिंहगड परिसरामध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। पुणे जिल्ह्यामधल्या जीबीएस रुग्णांची संख्या 72 वरून आता 101 पर्यंत पोहोचली आहे। रुग्ण आढळून आल्यास परिसरामध्ये आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं। सध्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे। हे 16 रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत। आणि या संदर्भात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। हा खरं तर संसर्गजन्य आजार नाही आहे। बऱ्याच वेळा आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी शंका अथवा भीती असते, दुर्दैवानं प्रतिकारशक्ती कमी आली की प्रतिकारशक्ती कमी आल्यानंतर मात्र ह्या जीबीएसचे जे काय एकूण संसर्ग वाढतो आणि त्यामुळे जीबीएस सिंड्रोमचा जो काय एकूण आपल्या सर्वांना दिसणारा जो एकूण परिणाम आहे तो दिसतो। पण माझी विनंती इतकीच आहे की या आजाराची वस्तुस्थिती इतकीच आहे की प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर हा आजार होतो। हा कुठे एखाद्या विशिष्ट भागात होतो अशातला भाग नाही। दुर्दैवानं पाण्याचं प्रदूषित पाणी असेल, अन्य कुठली गोष्ट असेल, त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीची कमी होते, त्याचा तो परिणाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।